सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना। आयपीएस डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली पथकाकडून होणार तपास। सीआयडी कडूनही स्वतंत्र तपास सुरू राहणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे 2023च्या गुन्ह्यातही फरार असल्याचं उजेड आलं। पोलिसांनी योग्य वेळी कारवाई न केल्यामुळे पुन्हा हत्या केल्याची चर्चा। आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराडने केलेल्या प्रवासाचे तपशील माझाच्या हाती। गोवा कर्नाटक मधल्या मुक्कामानंतर पुण्याला परतल्याची माहिती। गडचिरोलीत फडणवीसांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश। सर्व नक्षलवाद्यांवर 1 कोटींहून अधिकचं बक्षीस। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून विविध विकास कामांचं लोकार्पण। माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात 32 किलोमीटर रस्ता, एसटी बस सुरू। मुख्यमंत्र्यांनीही केला बस प्रवास। नवीन वर्षात पवार कुटुंबातले वाद संपू देत। अजित पवारांच्या मातोश्रींचं पंढरपूरच्या विठुरायाला साकडं। दोन्ही राष्ट्रवादीकडून सकारात्मक सूर। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत। साळवी महिनाभरात निर्णय घेणार असल्याची चर्चा। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावामध्ये 2 गटातील वादाचं पर्यवसान जाळपोळीत। उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी। 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। मंत्रालयातली गर्दी कमी करण्यासाठी नव्या FRS तंत्रज्ञानाचा वापर। इमारतीमध्ये प्रवेश करताना पास स्कॅनिंग बंधनकारक। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। अमेरिकेच्या कोर्टाची प्रत्यार्पणाला मंजुरी। आजपासून राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात 20 ते 30% वाढ। सलून ब्युटी पार्लर संघटनेचा निर्णय। ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधांनुसार दरवाढ। आरतीवेळी सामान्य रांगेतील पहिल्या 2 भाविकांना मिळणार VIP आरतीचा लाभ। नववर्षानिमित्त साईबाबा संस्थांचा नवा निर्णय। तर रजक दाम्पत्य पहिल्या VIP आरतीचे मानकरी। अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या गाडीचा अपघात। 4 जणांचा मृत्यू। तर सोलापूर धुळे मार्गावर महाकाळमध्ये अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 4घांवर काळाचा घाला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।